रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज मी आजीकडे जायला नाही निघले, तर आज मी निघले माझ्या तालुक्याच्या ठिकाणी जायला। माझा तालुका कोणता आहे ते तुम्हाला कळेल, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। इथं म्हणलं थोडंसं थांबा, ब्लॉगची सुरुवात पण करावा आणि तुम्हाला जरा रस्त्याचा व्ह्यू वगैरे पण दाखवा। तर हे बघा, मी पोहोचले इथं तहसील कार्यालयात आणि हा आहे माझा तालुका। त्यानंतर ज्या कामासाठी आम्ही आलो होतो त्याच्यासाठी लागत होते डॉक्युमेंट्स, तर डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स काही आपल्या घरात नसतात, म्हणून मग थांबले होते इथे झेरॉक्स काढायला। आणि माझ्यासोबत एक व्यक्ती होती, ती येणार होती, मला मदत वगैरे करणार होती। तर मग ते आले, त्यानंतर मग आम्ही सगळं कामधाम केलं। त्यानंतर मग आम्ही आलो इथे ज्यूस प्यायला। आणि त्याचा मी फोटोच काढला नाही, म्हणजे व्लॉगच बनवला नाही। माझं डोकं कधी जागेवर नसतं, हे मात्र खरं आहे। त्यानंतर इथं खूप लागत होतं ऊन, तरी पण मी तोंड का सोडलं होतं काय माहिती। आता भरपूर सारा ऊन खाल्लं, म्हणलं चला पाणीपुरी खाऊया। आयुष्यात पहिल्यांदा मी एकटी पाणीपुरी खाते, एक तर मी एकटी कुठं जातच नाही, आणि आज पहिल्यांदाच एकटी गेले होते माझ्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे शिरूरला। आणि मग खाल्ली मस्तपैकी पाणीपुरी। तर जाता जाता आता अण्णांच्या घरी जाणार होते, म्हणलं चहा पाणी पण घेऊन जावा, म्हणजे चहा घेऊन जावा नाही का, अण्णा गेल्यावर चहा बी करतील। मग इथं म्हटलं थोडं अस्थेटिक शूट वगैरे करूया, मला ही फुलं सापडली ती येता येता, मी त्यांना मस्त तोडलं आणि असं काहीतरी मी करत होते। आता काय करत होते ते तुम्ही ठरवा बाबांनो, पण मला हे फार आवडली होती फुलं, काय माहिती कशाची फुलं आहेत, खूप छान वाटत होतं। त्यानंतर मग तिथे थोडा वेळ थांबले, थोडंसं शूट वगैरे केलं। माझ्या इंस्टाग्रामला मी याची स्टोरी पण टाकली होती। त्यानंतर मोमेंट्स लेटर झाली का झोप? काय जात आहे का नाही? मग मी आलेली कळलं नाही। आता गाडीचा आवाज नाही आला, इकडे चालले ना मग। ओम नमः शिवाय, शिवशंभो शिवशंकर, हर हर महादेव। शिव हर हर महादेव। पोहोचलो घरी, आता पितोय चहा थोडा थोडा द्या। काय माहिती तो कुठून आणला? अन्न का हाय? मला दिली ती वाहन हा, ती इलायची काय? इलायची, हा मी तेच म्हणलं, खायची इलायची का? खाऊन बघा पण। म्हणलं गोवा खातो काय तर म्हणलं हेवा हे तेव्हा मग शिकले तुला चहा पाहिजे ना। नाही पे धुली ती नाही तिला लागत, मला चहा द्या। मी ते करायचं ना तिला, तुला हे घे ते कप कप दे तिला। कप दे होते नको मला, बरं हेच तुला आहे ना। पितळाचे वाटलं खाली सांडायला शिकले नाही सांडवणार, नाही सांडत खाली, चटाई आहे ना ती दाखवल्या सांडणार आहे, नाही सांडत, तिकडे मांडतो तू। नाही सांडत, नाही सांडत। घे फोड बिस्किट। शिव हर हर महादेव। मारीगोल्ड सांड तिच्या का मस्त होता, पण लोकांचा आणा मला कळालंच नाही। झालंय ना हे पाचायला भेटतं इथं। लय पाणी झालं त्याच्यात, त्याच्यामुळे पातळ लागणार याच्या। बरं आहे बरं आहे, संध्याकाळी बरोबर आहे चांगलं। काय होणार? तुम्ही वाचणार आलं होईल का बसा? काय वाचणार हाय ते त्याला चालतोय, तुम्ही वाचणार आला का आयतं चालतं का बसा? खाते आमच्या गाड्या कष्ट नाही करीत अजिबात, चोरावानी येतील गपचूप खातील निघून जात। मग घरची तर मी काही हा. चोरवानी गपचूप खा. आजच्या पुरतं आता ती नाही आली तर तो घरी येते आली माझ्या घरी इथंच आहे. लगेच झालं तिकडं। माझ्या घरी इथंच आहे. कधी थोडा अजून कडक कडक पाहिजे होतं। अजून उकळून द्यायला लागत होता। चहा पावडर जास्त पाहिजे होती, पाणी थोडं कमी पाहिजे होतं। हे दुधाचं नाही चहा होत, म्हणूनच तर मला ते आणायचं होतं, पण काय ते दुकानात नव्हतं, बंद मग त्याच्यावर लावून बोलू शकत नाही, ब्लॉग मध्ये आली नव्हती ना, तर मला विचारत होते कुठे गेली सृष्टी दिदी, सिरियस होती आता आईच इथे उठून आणली तिला। तोंड बघून ओळखू शकता तुम्ही। आताशी आली बिचारी, तिला तपासच नाही मी आल्याला। दुसऱ्या आली म्हणून आता आम्ही बसलो इथं गप्पा मारीत। तुम्ही टाकले इकडच्या बॉल बंद। माझी एक ना खासियत नाही म्हणता येणार, पण एक ड्रॉबॅक आहे माझा, मी प्रवास केला ना की माझं असलं डोकं दुखतं ना की काय विचारू नका। तर मग झेंडू बाम लावला होता आणि मी झोपले होते लिटरली। त्यानंतर मग दिदी आली होती आणि मगच जाणं पण आली होती, मग तिने मला उठवलं आणि मग डोकं पण माझं दाबत होती। तर त्यानंतर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी पपई खाते, तर ती ह्या झाडाच्या पपया होत्या, तेव्हा घेतलं नव्हतं ब्लॉगमध्ये, चला म्हणलं आता घेऊया तुम्हाला दाखवावं, तर इथलं आहे ते झाड। मग एक झोप काढली, त्यानंतर मग दीदीसोबत गप्पा मारल्या आणि मग आता आई आली कामावरून। तसं आईला तर माहीतच होतं मी येणार आहे, कारण सकाळीच आमचा फोन झाला होता, त्यामुळे काही एक्साइटमेंट वगैरे काय नाही आहे, पण म्हणलं येताना दाखवावं तुम्हाला। तर आली बघा कामावून, बघू काय काय आणलं पिशवीत भरून, चला बघूया। इथं काहीतरी बोलत आहे आई, पण त्याचा व्हॉइसच आला नाही। कधी कधी माझा मोबाईल पण ना बिघडल्यासारखं करतो, त्याला पण झटके येतात कधी कधी। आली काय वावरातून? आली बाई,
घोळूची भाजी खाय या घोळूची भाजी गोळूची भाजी मी पुण्याला पाहिली होती माग आम्ही पहिले पुण्याला जात होतो तेव्हा येत होती पुण्याला ऐकायला होय त्याला लई वर्ष झाली तेव्हा माझी मला गेली. आज एवढी आणली म्हणजे एवढी आणली का होईन भाजी आता काय ते एवढी लागायची का हीच दोन बरे होईल. 2 बारे होईन ही आंबट असं नाही नाही ही नाही आंबटच हे दुसरं. आता ही 2 बारे होईन आता हे ती मिक्स केलं काय 2 बारे नाही मिक्स नको नुसती अशी करायची ह्याची करायची का ही माय वाहिली मग ह्याला काय पालक शेपू नाही लागत का शेप आहे ना काय एक मोड गावला आता ते रानाची काय पंधाची पानं 2-4 अजून पैसे 2-4 गावली माई मग एक भाजी चांगली होती एवढ्याची बी तेवढीच करत तेवढीच एकट्यापुरती नाही असते त्याचीच मस्त होती बघा कधी काय ते. काय पाय सुंदर घेतीस काय एवढे सुंदर पाय आता कालची काल सकाळी टाकून मस्त सुंदर दिसतात थोडी त्याला पाय लागले माझ्या नंतर मला तो टाकून प्रश्न द्यायला. सोडला माझ्या लग्नाची वेळेस मी काढला काय? कसं होईल संध्याकाळी कामाला जायचं म्हणून. हा ना वावरात भर काय काय नेते बघा ते पायात घालायचं म्हणजे काय खालीून साडी भरू नये म्हणून ते परत शर्ट परत डब्बा परत खुरप परत भली मोठी पाण्याची बॉटल आणि इथे जणांनी मला आणून दिलं होतं हे फुल कुठल्या प्रकारचं फुल आहे काय माहिती पण मस्त आहे आणि दुसरी मरून दिली हा हा काप 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 जाम बारीक कप धुवायला टाकी धुवून देते तुला काप आता अण्णांचा चहा मागाशी माझा होता चितळेच कोण एक दूध हवे आणि एका निमती आता आणली हा तर आजीला जे भरल्या पाहिजे जायचे तिला गडबड आहे कप आता धुतलेला आता बाई कवा मागाशी 5 वाजता बघ हात हा बस झाला आता का झालाय का कडकच्या दर हे देते आजीला मरू दे बाई च्या आपल्याच्याने होणार नाही दर हे ते आजीला दे ओय, आयो हे ते आजीला देईन ते आजीला देते पितळी हा आले म्हणते जमा आली म्हणती करी इकडे पितळी घ्या तर मग तुम्हाला तर होईन आईचं गरमचं नाही का तुला तर आता इथं चाललाय आमचा मसाले भात आणि त्याची स्पेशल रेसिपी मी शूट केलेली आहे त्याचा तर हा जो इथं मसाले भात चाललाय तोच व्लॉग आहे जो मागं टाकला होता म्हणजे याच्या आधीचा व्लॉग आजीचा मसाले भात आणि बाबांनी दिल्याशिवाय वाला ब्लॉग होता ना तो ब्लॉग मी टाकला होता संडेला सो तो नक्की जाऊन बघा रेसिपी ब्लॉग आहे आणि खूप मस्त धमाल मस्ती गोष्टी त्यात आहेत सो नक्की बघा मागचा व्लॉग आहे याच्या आधीचा व्लॉग झाला आमचा भात का नाही झाला ग हा शिजतो बाई काय करते आता लय तो खाते लई वावरात काम केलं अगं लय इकडून पळ तिकडं तिकडून पळ इकडे इकडून पळ तिकडं तिकडून पळ इकडं काय ते पोरींच्या संग पळायचं जायचं ना आता म्हणली लाईट आल्यावर करायची झालं वाचून म्हणून. अरे देवा लाईटची आहे ना हा मला इकडे जाण ते लावाया नंतर या. हा तुमचं झालं ना मग या पाय पडाय पालथा आता ते नवरा नाही राहिला आता गावाला येडा घालायचा. लय येड्यावानी झालंय नवरा हरवत होता ना दारू पिऊन कुठे पडत होता अर्ध्या गावाला येडा घालायला लागत होता आई आधी म्हणली आधी कामावून आले का अर्ध्या गावाला येडा घालीत होते आणि मग स्वयंपाक करत होते मग आता लय दमत आहे असं सांगत होती मरणाचा आता दम येतोय काय करावं तरी केलेली पापं फेडावं लागायची आज. हा तुमचं बरं आहे चांगलं पाप दारू पिऊन निघाना तुम्ही घालत होते हा आणि निघाणा घालून आता मसुबा झाला आता काय आता आण मी आहे मसुबाला तरी शेंदरला देते पहिले आता ते पण नाही. बंद तेच झालंय म्हणलं तेव्हा पिऊन खाऊन मसुबा आता झाला सोडून बसला माणूस आता लय म्हातारा शेजूक झाला जाऊन दे बाई झालं ना नाही तर आता बस का ठेवू आता नका. स्कूटी कुठं पडलं असते ना अण्णा कुठं पडले असते आरती आली देवीची दरे ह्या सुमा सगळ्यांना पण देवीची ही देवीचं लय सांगत अगं लय चांगलंय बसवा बसवल्यावर तुम्हाला काही कमी नाही हे असं लय सांगत होतं सकाळी मोबाईल ते ठेवून आली आरती एवढं लवकर नाही बस बस मग कुठे मुनी नेली हा हा ती आलती काय अगं ती काय बाई? ती साखर घेऊन आलती होय का एवढी नको तिला साखरेची आणि तेलाची एलर्जी
बाकी नाही सगळं तसंच खायचं. काय बाई तराची तू. देवाच्या पाय पडा या. पाया आण थोडा इकडच. देवाचं पाय आणि इकडे धरून मला म्हातारी कटाळली. बाई तर आहे पण म्हातारी लय चालवा ना. देवाला सांग फुकणी घेतो आपाप झाला मरू दे. इकडे बघत तर फुकणीचा लय आवाज भारी येतो त्याच्यात. हा ग हा तो का ऐकला. इथं नाही येते रेडिओ. नंतर मग जेवलो आणि त्याचा व्लॉग मी बनवलेला आहे, नक्की टाकेल. आताच्या व्हिडिओचा पूर्णपणे मी व्लॉग वेगळा शूट केलेला आहे, म्हणजे कसा कुकिंग व्लॉग नाही का तसं शूट केलेला आहे. तर ह्याच्यानंतर मी नक्की तो व्लॉग टाकेल. त्यानंतर मग आम्ही काय नाही जेवलो आणि झोपलो. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे सकाळच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना, गुड नाईट. माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या पार्टसाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मी काय बोलते मला काही माहीत नाही, पण ठीक आहे. बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे पार्ट 2मध्ये भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. आणि व्हिडिओ बघायला आवडतात ते का हे पण कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.